कविता, स्वयंपाक झाला काय? हो आई, झाला आहे. मी घेऊनच येत होते. कविता, तू अशी तोंड का फुगून बसली? मला असं वाटते की तू सकाळच्या गोष्टींवर नाराज दुःखी आहेस, नाही का? कविता, असं कोणतं घर नाही जिथे भांडण होत नसेल. अगं काय झालं ग? मी तुला 2-4 शब्द गोष्टी ऐकवल्या तर असं मनाला थोडी ना घेतात. बाई, बाहेर जाऊन बघ कशा सासा नंदा सुनाला तर टिकू पण देत नाहीत. मी तर तुला एवढं पण बोलत नाही. आणि काय झालं ग? थोडंसं बोलले मी तर. तुझी सासूच तर आहे ना? अगं, माझ्या सासूने तर मला शिव्या पण घातलेल्या आहेत. कविता, असं मी 2-4 शब्द बोलले तर एवढं मनाला त्रास करून घेऊ नको. आई, वाईट वाटू देऊ नका. तसं बघायला गेलं तर सासू तर तुम्ही जावयाच्या पण आहात. जरा 2 शब्द जावयाला पण बोलून दाखवा. बघा, त्याच दिवशी ताई घरी येऊन बसतील. तुम्ही जावयाला स्वतःच्या पोरापेक्षा जास्त जीव लावता. कारण त्यांनी तुमच्या मुलीचा सन्मान करावा, इज्जत करावी. आई, जसं तुम्ही मला घालून पाडून बोलता, खूप काही ऐकवता, तसं तुम्ही ताईला बोलू शकता का? माहित नाही आई, सासरच्या लोकांना हे हक्क कोणी दिला की स्वतःच्या सुनेला काही पण बोलणार, काही पण ऐकवणार. आमच्या जवळही मन असतं, आम्हालाही वाईट वाटतं. आणि हो आई, एक गोष्ट अजून, जावई जर तुमच्या पोरीला सांभाळत असतील ना, तर तुमची सून पण तुमच्या पूर्ण घराला सांभाळत आहे. चला आई, मी तुमचं जेवण घेऊन येते.